महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडले आहेत। बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली लगावली, त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा दिला। आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे। कार्यक्रमाकरता कमी लोक आले म्हणून रागवणं हे समजवण्यासारखं आहे, मात्र त्याकरता अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी देणं हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे। चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही। त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी रोहित पवारांनी मागणी केलेली आहे। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं, मी सर्वसामान्यांच्या हक्काकरता बोलले, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलेलं नाहीये, त्यामुळे ते असे व्हिडिओ ट्विट करत असतात असं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्यानं ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं। मुंबईमध्ये योगेंद्र पवारांचा साखरपुडा, या निमित्तानं पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेत। यापूर्वी जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं। मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केला। तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला आहे। यावेळी गृहप्रवेशाच्या वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांना मेघदूत बंगला मिळाला। पनवेलमधील डान्सबार मनसैनिकांनी फोडला। शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्सबारविषयी भाष्य केलं होतं। रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्सबार आहेत असा उल्लेख राज ठाकरेंनी केला होता। त्यानंतर अवघ्या 12 तासांमध्येच पनवेलमधील डान्सबार मनसे कार्यकर्त्यांनी फोडले। पनवेलमधील नाईट रायडर हा डान्सबार फोडण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली। धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। या प्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरमध्ये गळती रोखण्याकरता काँग्रेस पक्षाकडून जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली। भरणेंना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला। माणखटाव या परिसराला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणार असल्याचा संकल्प मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय, तर संकल्प पूर्ण केल्याशिवाय 2029 ची निवडणूक लढणार नाही असं ते म्हणाले। पुण्यामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानं रॅली काढण्यात येणार आहे। स्वतः पुरोहित रॅलीत सहभागी होणार आहे। धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटीबारी हे ठिकाणी सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतंय। घनदाट जंगलात गायका डोंगरावरून 250 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागलाय। धबधबा पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। सुटीचा दिवस असल्यानं पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली आहे। पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिकच खुललंय। हिरवागार निसर्ग आणि दाट धुक्यांची चादर पसरल्यानं सगळ्यांना भुरळ पडली आहे। श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण आल्हाददायक झालंय। बीडच्या सौताडा या ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली, यामुळे धबधबा कोसळायला लागला। धबधबा पाहण्याकरता पर्यटक गर्दी करतायत। गडचिरोलीच्या पेदुळवाही गावात रुग्णवाहिका न मिळाल्यानं जखमी व्यक्तीला खाटेवरून नेण्याची वेळ आली। 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागणे। रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यामुळे तातडीनं रस्त्यासह रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येते। गडचिरोलीची बातमी, पेदुळवाही गडचिरोली। वांगणी परिसरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण लागलंय। जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक हैराण झाले।
वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं। तातडीनं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। पिंपरीमध्ये शेअर मार्केटमधून 5 ते 20% परतावा देण्याच्या आमिषातून महिलेची फसवणूक करण्यात आली। 54,60,000 रुपयांची फसवणूक झाली। या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। बातमी सांगलीमधून। सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना आंदोलन करण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली। आंदोलकांची दखल न घेतल्यानं त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको केला। मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय। मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्यानं मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर्स, स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आलाय। चंद्रपूर महापालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटेट इंडिया यांच्या 3 वर्षांमध्ये करार करण्यात आलाय। वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्याकरता विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरोधात विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे। यावल इथल्या बाजार समिती सभागृहामध्ये केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कार्यशाळेमध्ये कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली। पिकावर पडणारे विविध रोग, आजार याबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या 100 वर्ष जुन्या असलेल्या मालगुजारी या तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला। त्यामुळे या तलावातील तब्बल 550 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामामध्ये वाहून गेल्या। तब्बल 176 कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं आहे। चोपडा आगाराला आता नव्या बसेस मंजूर झालेल्या आहेत। धुळे मार्ग, नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉइंटचं कामही आगारात पूर्णत्वाकडे गेलंय। बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्यानं गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकरी विचारतायत। अंत्यविधीकरता प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते। येत्या 7 ऑगस्टला कुरेशी समाजाकडून सोलापुरात मुकमोर्चा काढण्यात येणार आहे। याकरता कुरेशी समाजानं बैठक घेतली। गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री त्यासह मटण विक्री बंद करत कुरेशी समाजानं काम बंद आंदोलन पुकारलं आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला। यावेळी मावळमधील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। मावळ तालुक्यात ठाकरवाडी, शिंदेवस्ती, सोमाटणे इथल्या वनहद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहे। मावळचे आमदार सुनील शेळकेंनी याकरता पाठपुरावा केला। लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेतील बॅरिकेड्समुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान तातडीनं बॅरिकेड्स हटवण्याची मागणी होतीये। जळगावात गेल्या महिन्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेत। रात्री अपरात्री नागरिकांवर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। मात्र पालिका प्रशासनाकडून कुत्र्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही। नागरिक संतप्त आहेत। सिंधुदुर्गमध्ये 1 ऑगस्टपासून सागरी मासेमारीला सुरुवात झाली। निवती बंदर या ठिकाणी सकाळी 7 वाजता माशांचा लिलाव सुरू झाला। त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवय्यांची मोठी गर्दी झाली। विद्यार्थ्यांना बालपणापासून देशभक्तीसह शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी सुद्धा आदर वाटावा याकरता नवा उपक्रम राबवण्यात येतोय। येत्या 15 ऑगस्टपासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी। म्हसळा शहरात मोकाट कुत्रे, गायी, गुरं, जनावरं यानंतर आता घोड्यांच्या वावरामुळे सुद्धा शहरातील वाहन चालक आणि पादचारी त्रस्त झालेत। सध्या पावसाळा सुरू आहे, घोडे मालकांच्या हातात काम नाहीये, त्यामुळे घोडे मालकांनी आपल्या ताब्यातील घोड्यांना मोकाट सोडलाय। मोकाट घोड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बैसखेडा
या शेतशिवारात काम करत असताना अचानक विजेची तार अंगावर पडल्यानं शेतकऱ्यासह त्याच्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। बुलढाण्याच्या खामगाव इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला। यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट दिली। त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती घेतली। मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटी गणेश मूर्तीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं। हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली। मुक्ताईनगरमधील विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील सैनिकांना राखी पाठवली आहे। भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवून विद्यार्थिनींनी सैनिकांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली। वाशिम जिल्ह्यात आमदार भावना गवळींकडून त्यांच्या मतदारसंघात 3 लाख राख्या पाठवल्या जाणार आहेत। याकरता लगबग सुरू करण्यात आली आहे। गेल्या 27 वर्षांपासून आमदार गवळी त्यांच्या मतदारसंघात राख्या पाठवत आहेत।